नमस्ते मुलांनो. आजच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत आहात ना? मी आरती कांबळे. आज आपण परिसर अभ्यास भाग 2 मधील अश्मयुग दगडाची हत्यारे या पाठाविषयी माहिती घेणार आहोत. मागील पाठामध्ये आपण कुशल मानव ते आधुनिक मानवाच्या वाटचालीविषयी माहिती घेतलेली आहे. एके दिवशी काय झालं, शारीरिक शिक्षणाचा तास चालू होता आणि मुलांनी हट्ट केला की आपल्याला ग्राउंडवर जायचं आहे आणि आम्हाला खेळायचं आहे. त्यांचा हट्ट म्हणल्यानंतर तो पूर्ण करावाच लागेल. आम्ही ग्राउंडवर गेलो. गेल्यानंतर थोडीशी अस्वच्छता वाटली. मग मुलांना म्हटलं आपण आधी क्रीडांगणाची स्वच्छता करून घेऊ आणि मग नंतर खेळायला सुरुवात करू. मुलांनी ऐकलं. मुलं स्वच्छतेसाठी चालू झाले. तेवढ्यामध्ये गुंजन माझ्याकडे पळत आली आणि मॅडम, क्रीडांगणावर एक अशी गोष्ट आहे चकाकणारी, ती जमिनीत रुतलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी सगळेजण जमा झालो आणि काय, मी स्वतः अगदी बोटाने ती वस्तू उकरून पाहिली. उकरून पाहिल्यानंतर ती काही निघेनाशी झाली. लगेच आमचा गणेश लगेच काय म्हणाला की थांबा मॅडम, मी काटकी आणतो आणि काटकीने ती आपण वस्तू उकरून बघू. काटकी घेऊन आम्ही ती उकरून पाहिली तरीच निघेनाशी झाली. त्यानंतर मात्र आर्यन म्हणाला, नाही थांबा, मी आता टोकदार दगड शोधतो. त्याने टोकदार दगड सुद्धा शोधला आणि दगडाने ती वस्तू आम्ही उकरून पाहू लागलो. पाहिल्यानंतर ती काही निघेनाशी झाली. शेवटी म्हणलं, आता मी शालेय पोषण आहाराच्या मावशींना बोलवलं आणि म्हणलं, एक सळई असेल तर आम्हाला सळई द्या. आणि त्यांनी ती सळई दिल्यानंतर आम्ही ती वस्तू शोधली. ते होतं एका मुलीचं कानातलं. असो, तर आता यापुढील जो पाठ आहे तो आपण पीपीटीच्या द्वारे पाहूया. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार आणि अश्मयुगीन हत्यारे या दोन उपघटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. साधन निवडीचे प्रकार. साधनांची उपलब्धता. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. अधिकात अधिक परिणामकारकता आणि साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. बघा, चिंपांजी वानर सुद्धा बिया, कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करत असतात. तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काठ्या या साधनांचा उपयोग करून कामे चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले. मागील पाठामध्ये आपण कुशल मानवाच्या अवशेषांबरोबर दगडांची हत्यारे मिळाली हे पाहिले. त्यावरून हत्यारे कुशल मानवाने बनवली असतील असे म्हणता येईल. परंतु असा प्रश्न पडतो की दगडांचीच हत्यारे बनवली असतील का? तर त्याचे उत्तर नाही असे असेल. कारण इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवत असू शकतील. दगडाची हत्यारे सापडू शकतात. हाडांचीही हत्यारे क्वचित सापडतात. मात्र काठ्या आणि काटक्या या नाशवंत असल्यामुळे ती हत्यारे सापडत नाहीत. अश्मयुग. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात. अश्म म्हणजे काय? तर अश्म म्हणजे दगड. सांगा बरं मुलांनो, अश्म म्हणजे काय? होय, अगदी बरोबर आहे. अश्म म्हणजे दगड. आता मुलांनो, या ठिकाणी लक्षात असू द्या की दगड या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे अश्म. अश्मयुगात कशाचे हत्यारे मिळतात? हो, बरोबर, अश्मयुगामध्ये दगडाची हत्यारे मिळतात. हत्यारांचे आकार व प्रकारावरून अश्मयुगाचे 3 कालखंड पडतात. पहिला कालखंड आहे पुराश्मयुग, दुसरा कालखंड आहे मध्य अश्मयुग, तिसरा कालखंड आहे नवाश्मयुग. अश्मयुगाचे किती कालखंड पडतात? तर हो, छान. अश्मयुगाचे 3 कालखंड पडतात. पुराश्मयुगात कुशल, ताठ कण्याचा शक्तिमान मानव,
बुद्धिमान मानव यांनी हत्यारे बनवण्याच्या तंत्रामध्ये प्रगती केली. कुशल मानवाने सुरुवातीला ओबडधोबड एकाच बाजूला धार असलेले हत्यारे बनवली. ताठकण्याच्या मानवाने शिकार करण्यायोग्य हत्यारे बनवली. शक्तिमान मानवाने दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात प्रगती करून लहान आकाराची हत्यारे बनवली. तर बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान व अन्न मिळवण्याचे यंत्र यात प्रगती केली. पुराश्मयुगातील कुशल मानव व ताठकण्याचा मानव या दोघांनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. कुशल मानव व ताठकणा असलेल्या मानवाने कोणत्या तंत्राने हत्यारे बनवली? अरे वा, छानच की, आघात तंत्राने हत्यारे बनवली. यानंतर आपण पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग ही 3 युग तुलनात्मक पद्धतीने समजून घ्यायची आहेत. पुराश्मयुगातील संस्कृतीचे अवशेष. पहिल्यांदा जो मुद्दा आहे संस्कृतीचे अवशेष. पुराश्मयुगातील संस्कृतीचे अवशेष कोठे कोठे सापडले? तर काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत हे अवशेष सापडले. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष भारतात फारसे नाहीत. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा गावात अश्मीभूत कवटी व खांद्याचे अवशेष भेटले. ते एका स्त्रीचे होते. पुद्दुचेरी जवळ एका बालकाची अश्मीभूत कवटी सापडली. अफगाणिस्तान व श्रीलंका, नाशिक जवळचे गंगापूर जे की गोदावरी नदीच्या काठी आहे, आणि नेवाशा जवळचं चिरकी नेवासा हे प्रवरा नदीच्या काठावर आहे. मला सांगा बरं, गोदावरी नदीच्या काठावर कोणतं गाव आहे? हो, गंगापूर. अगदी बरोबर आहे. मध्याश्मयुगातील संस्कृतीचे अवशेष कोठे कोठे सापडले? तर भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले. त्यात राजस्थानमधील बागोट, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील लांगणज, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले. नवाश्मयुग. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात व दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीचे अनेक स्थळे लक्षात आली. यानंतर पुराश्मयुगातील जे लोकजीवन आहे तर ते लोकजीवन कशा प्रकारचं होतं, मध्याश्मयुगातलं लोकजीवन कशा प्रकारचं होतं आणि नवाश्मयुगातील लोकजीवन कशा प्रकारचं होतं ते पाहणार आहोत आपण. पुराश्मयुगातील मानव हा अन्न मिळवण्याच्या तंत्रामध्ये प्रगती केली होती, म्हणून त्यांना एकाच परिसरात जास्त काळ राहावे लागत होते. म्हणून बुद्धिमान मानव झोपड्या बांधून राहू लागला, टोळ्या करून राहू लागला, आणि मग एकत्र राहिल्यामुळे तो उत्सव देखील साजरे करू लागला. मध्याश्मयुगामध्ये हवामान व पर्यावरणातील बदलामुळे मानवाची जीवन पद्धती ही बदलली. वर्षातील काही काळ एका ठिकाणी वस्ती करून राहू लागले. त्यांच्या आहारामध्ये वनस्पतीचा समावेश होऊ लागला. आणि नवाश्मयुगातील लोक शेतीमुळे नित्य एकाच ठिकाणी राहण्याची जीवन पद्धती झाली होती. त्यानंतर पुराश्मयुगातील व्यवसाय हे शिकार करणे. ताठकण्याच्या मानवाने अन्नामध्ये विविधता आल्यामुळे व सुधारित हत्यारांमुळे शिकार करणे सोपे झाले होते. मध्याश्मयुगामध्ये शिकार करणे, पशुपालन, धान्याची कापणी, तोडणी, मासेमारी हे व्यवसाय केले जात होते. तर नवाश्मयुगामध्ये शेती, पशुपालन आणि शिकार करणे हे व्यवसाय केले जात होते. यानंतर पुराश्मयुगातील विशेष पुराश्मयुगामध्ये विशेष म्हणजे त्या काळामध्ये उत्सव साजरे केले जात होते. तसंच पुराश्मयुगातील मानव जो आहे तो टोळ्या करून राहू लागल्यामुळे उत्सव साजरे करू लागला होता. पुराश्मयुगातील मानवाने दागिने वापरण्यास सुरुवात केली होती आणि ती दागिने
शंख, दगड, शंख, हाडे, प्राण्यांचे दात यापासून बनवलेले तसेच मणी देखील त्या काळामध्ये मिळालेले आहेत. मध्याश्मयुग. मध्याश्मयुगातील मानव वस्ती करून राहण्याने शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळ बनण्याची सुरुवात झाली. नवाश्मयुगामध्ये शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले. यानंतर जो आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दगडी हत्यारे. तर पुराश्मयुगामध्ये कोणकोणती दगडी हत्यारे वापरली गेली, तसंच मध्याश्मयुगामध्ये कोणकोणती दगडी हत्यारे, त्याच्यामध्ये काय प्रगती झाली ते आपल्याला पाहायचं आहे. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र अवगत नव्हते हे त्याच्या हत्यारावरून समजते, कारण ती हत्यारे थोडीशी ओबडधोबड होती. हत्यारे करताना दगडाचे छिलके निघतात, त्यापासून कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, तुकडे करणे, काठी तासण्यासाठी वापरत असे. ताठकण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फरशी प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजे काय, तर पात्याची कुराड. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी सांबर शिंगासारखा घण वापरला गेला. शक्तिमान मानवाने दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात प्रगती केली. तो लहान आकाराची हत्यारे तयार करू लागला. दगडांपासून लांब, पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित झाले. सुरी, तासणी, टोचा, छिन्नी इत्यादी हत्यारे बनवली. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र अवगत नव्हते हे आपल्याला कशावरून समजते? हो, बरोबर आहे. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र अवगत नव्हते, कारण त्याची जी हत्यारं होती ती ओबडधोबड होती आणि तेवढी प्रभावी ही नव्हती. मध्याश्मयुगातील दगडी हत्यारे. मध्याश्मयुगातील हत्यारे वजनाने हलके होते आणि ती दीर्घकाळ टिकाऊ असे बनवलेले होते. नखा एवढी छोटी पाती वापरून सुरी, विळी यासारखी हत्यारे बनवलेली होती. तसंच नवाश्मयुगातील दगडांना घासून गुळगुळीत करून नवीन प्रकारची हत्यारे नवाश्मयुगात घडवली गेलेली होती, जशी की हातकुऱ्हाड. ती वेगळ्या पद्धतीची आपल्याला दिसून आली. या ठिकाणी आपल्याला मध्याश्मयुगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती, पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केलेली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले गेले होते. ही मध्याश्मयुगीन पाती मध्याश्मयुगातील सूक्ष्मास्त्रे आणि त्यांच्या बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, हाडापासून तयार केलेले मध्याश्मयुगातील मासेमारीचे गळ, यानंतर दगड आणि हाडे यापासून तयार केलेली हत्यारे, दगडी गोट्याचे तोड हत्यार, तासणी, वर्तुळाकार घन, दगडी छिलक्याचे तोड हत्यार, हाडांचा टोचा, शिंगांचे खंटे अशा प्रकारची ही दगडी हत्यारे आहेत. यानंतर आपल्याला स्वाध्यायामध्ये काही प्रश्न मी देणार आहे. अश्मयुगाच्या काळामध्ये किती कालखंड पडले जातात? त्यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमान मानवाने कोणत्या प्रकारच्या तंत्रात प्रगती केली? त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कोणकोणत्या ठिकाणी मध्ययुगीन अवशेष मिळाले? हतनोरा गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? आणि भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले? अश्मयुगीन दगडाची हत्याऱ्यामध्ये ही नवाश्मयुगीन हातकुराड आहे. तर या ठिकाणी मी दगडाचं एक हे हत्यार बनवून आणलेलं आहे. हे पहा, हे नवाश्मयुगीन कुऱ्हाड. हा जो दगडी घन आहे, हा दगडी घन
अशा प्रकारचा दिसतो. हे पुन्हा आपण हाताळूयात. यानंतर छोट्या छिलक्याचे बारीक बारीक छिलके काढणे. या पद्धतीने हे छोटे छोटे छिलके आहे त्याच्यापासून आपण मांस खरवडणे वगैरे हे त्या काळातली लोक वापरत होती. याला म्हणायचं तोड हत्यार. हे सुद्धा मध्याश्मयुगीन पुराश्मयुगीन काळामध्ये वापरलं गेलेलं दगडी हत्यार आहे. त्यानंतर आपण दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण करून आपापल्या शिक्षकांना दाखवायचा आहे.